आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जे काय आपलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आहे ना सीईटी सेल, तर यांनी यावर्षी स्टेट काउन्सिलिंग मध्ये एक नवीन नियम जो आहे तो ऍड केलेला आपल्या सर्वांना दिसून येत आहे। जर तुम्ही ब्राउचर थोडं बारकाईने रीड केलं असेल या वर्षीचा आणि जर तुम्हाला लास्ट इयरच्या काउन्सिलिंग बद्दल थोडीशी आयडिया असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जे काय आपला ग्रुप सी होता ना, तर मग त्यामध्ये पूर्ण पॅरामेडिकल कोर्स येत होते। मग त्यांचे गव्हर्नमेंट कॉलेज असतील, सेमी गव्हर्नमेंट असतील, मायनॉरिटी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कॉलेज असेल, ग्रुप सी मधल्या कोर्सचं ग्रुप सी मध्ये जवळपास फिजिओथेरपी, बीओटीएच, बीएसएलपी आणि बीपीओ हे कोर्स तुम्हाला बघायला भेटतील। आणि यावर्षी एक नवीन कोर्स ऍड झाला आहे बीएनवायएस नावाचा। हा पण कोर्स जो आहे तो तुम्हाला पॅरामेडिकल ग्रुप सी मध्ये बघायला मिळतो। तर या कोर्ससाठी लास्ट इयर पर्यंत कुठल्याही प्रकारे जी आहे ती पेनल्टी नव्हती। म्हणजेच एखादा मुलगा जर ग्रुप सी मध्ये ऍडमिशन करेल आणि तो नंतर पुढच्या वर्षी नीट एक्झाम देईल आणि स्वतःची सीट जर कॅन्सल करेल ना, तर त्याची सीट जी आहे ती जस्ट 1,500 मध्ये कॅन्सल होत होती आणि तो नंतर तिकडे ऍडमिशन कॅन्सल करून इकडे चांगला स्कोर आल्यानंतर बीएमएस किंवा मग एमबीबीएसचं कॉलेज घेऊन त्या ठिकाणी आपली डिग्री कंटिन्यू करू शकत होता। पण या वर्षीपासून महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने एक नवीन रूल ऍड केलाय। जर एखादा विद्यार्थी ग्रुप सी मधलं कुठल्याही कोर्सचं गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल, जर जॉईन करून ड्रॉप करायचा विचार करत आहे तर त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन केल्याच्या नंतर जी काय कट ऑफ डेट असते त्या कट ऑफ डेटच्या नंतर जर तो विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करेल, मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असो, गव्हर्नमेंट ऍडेड असो, प्रायव्हेट असो किंवा मग एखादं मायनॉरिटीचं कॉलेज असो, कुठलाही फरक पडणार नाहीये। जर तुम्ही ग्रुप सीचं एखादं कोर्सचं कॉलेज जॉईन करताय, त्याची कट ऑफ डेट ज्यावेळेस जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा 2 तासानंतर तुम्ही जाऊन जर तुमचं ऍडमिशन कॅन्सल करायचा विचार करताय, तर तुम्हाला जेवढी फर्स्ट इयरची ट्युशन फीस आहे ना, तेवढी टोटल ट्युशन फीस पेमेंट करणं आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। आणि यामध्ये अजून एक पॉईंट आहे, जर तुमची ट्युशन फीस 2 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जी आहे ती फर्स्ट इयरची ट्युशन फीस पेमेंट करणं आहे। आणि जर तुमची ट्युशन फीस 1 लाख असेल, 70,000 असेल, 60,000 असेल, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 2 लाख रुपये जे आहे या ठिकाणी पेनल्टी स्टेट गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र शासनाला द्यायची आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। म्हणजे थोडक्यात असं आहे की लास्ट इयर पर्यंत ग्रुप सी साठी सीट सोडण्याकरिता कुठल्याही प्रकारे पेनल्टी नव्हती। तुम्ही फिजिओथेरपीचं कॉलेज जॉईन करून, पार्शियल ड्रॉप करून, नेक्स्ट इयर नीट देऊन एमबीबीएस अलॉटमेंट होत असेल तर इकडे सीट तुम्ही 1,500 मध्ये कॅन्सल करून तिकडे ऍडमिशन घेऊ शकत होता। पण या वर्षीपासून स्टेट गव्हर्नमेंटनं हा रूल चेंज केलाय आणि ग्रुप सी साठी जवळपास 2 लाखाची पेनल्टी जी आहे ती ऍड केलेली आहे। तुम्ही जर राज्यामधलं कुठलंही गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज बघितलं तर त्याची ट्युशन फीस 2 लाखापेक्षा कमी आहे। 70,000, 80,000 किंवा मग 1 लाख किंवा 1,10,000 एवढीच तुम्हाला बघायला भेटते। आणि पेनल्टी जी आहे ती ब्राउचर मध्ये 2 लाखाची आहे। म्हणजे जर तुम्ही एखादं कॉलेज जॉईन केलं ग्रुप सी मधलं आणि पार्शियल ड्रॉप करायचा विचार करत आहात, तर तुम्हाला 2 लाख रुपये देऊन तुमचं ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल। किंवा तुम्ही एखादं कॉलेज फिजिओथेरपीचे टाकलं, ते कॉलेज जर तुम्हाला नाही आवडलं किंवा मग त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला नाही डिग्री कंटिन्यू करणं आणि कट ऑफ डेट जर निघून गेली, तर मग तुम्हाला या ठिकाणी 2 लाख रुपये देऊनच तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला रिफंड मिळतील। त्यामुळे जर तुम्ही फिजिओथेरपी करायचा विचार करत आहात तर पूर्ण करिअर कसं आहे, जॉब किती आहेत, तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते, तुमचं करिअर कसं बनू शकतं, हा विचार करून किंवा मग तुम्ही जर नीट एक्झाम परत देताय, पार्शियल ड्रॉप करायचा विचार करताय आणि तुम्ही जर 2 लाख रुपये पेनल्टी देऊ शकताय, तरच तुम्ही फिजिओथेरपी सारखा कोर्स जॉईन करून पार्शियल ड्रॉप करू शकता। अन्यथा तुम्ही फिजिओथेरपी जॉईन न करता फुल ड्रॉप केला तुमच्यासाठी कधीही बेटर असू शकतो। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पहा, हा एक नवीन रूल ऍड झाला, त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर एक छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर शेअर केली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका। आम्ही तुम्हाला पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।